2 दिवस बंद असणारी एटीएम आज उघडणार आहेत, पण बहुतांश ठिकाणी एटीएम सेंटर 10 नंतर उघडण्यात येणार असल्याचं कळतंय। सकाळपासून रांगा लावू नयेत असं आवाहन करण्यात आलंय, त्यामुळे नागरिकांनो घाबरून जाण्याचं आणि घाई गडबड करण्याचं काही कारण नाही, कारण नोटा अदलाबदली करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे, तर पैसे भरण्यासाठी तेवढीच मुदत देण्यात आली, त्यामुळे ग्राहकांनी संयम बाळगून आपल्या सोयीनं पैसे भरायला बँकेत जावं। एटीएमच्या माध्यमातून देखील तुम्हाला दिवसाला 2000 रुपये काढता येतील, त्यामुळे गोंधळून न जाता या नव्या बदलाला नागरिकांनी शांतपणे सामोरं जावं। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणनं नागरिकांच्या सोयीचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आज मध्यरात्रीपर्यंत महावितरणच्या बिलाची रक्कम 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या रूपात भरण्याची मुभा महावितरणनं ग्राहकांना दिली। मात्र अशा प्रकारे 4000 रुपयांपर्यंतचीच बिलं ग्राहकांना भरता येतील। तसंच महावितरणकडे या संदर्भात ग्राहकांनी फॉर्म भरून देणं आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महावितरणनं हा निर्णय घेतला, त्यामुळे वीज बिल भरण्यातली ग्राहकांची मोठी अडचण दूर झाली। रेल्वेच्या प्रवासासाठी 13 नोव्हेंबर नंतरचे तिकीट ECS द्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा होईल। 10,000 पेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांसाठी हा नियम आहे। काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी तिकीट खिडकीवर जाऊन रेल्वेची आरक्षित तिकीटं काढण्याची नामी शक्कल लढवली होती। एकाच कुटुंबानं काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवासाचं फर्स्ट क्लास एसीचं तब्बल 1.5 लाखांचं तिकीट आरक्षित केलं होतं, त्यामुळे हा प्रकार उघड झाला होता। एसी फर्स्ट क्लासच्या आरक्षणात 20% जास्त आरक्षण झाल्याचं पश्चिम रेल्वेच्या लक्षात आलं, त्यानंतर 13 तारखेनंतरच्या तिकिटांच्या आरक्षणावर निर्बंध घालण्यात आले। पोस्टामध्ये खातं असलेल्यांना त्यांच्याकडच्या 500 आणि 1000च्या नोटा पोस्ट खात्यात जमा करता येणार आहेत। तसंच पोस्टातल्या कोणत्याही योजनेतही गुंतवता येतील। तसंच 500 आणि 1000च्या नोटांनी पोस्टामध्ये नवं खातंही उघडता येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या 2-3 दिवसातच दिसायला सुरुवात झाली। राज्यातल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये थकलेल्या मालमत्ता कर भरून 500 आणि 1000च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली। पहिल्या 2 तासात KDMCमध्ये तब्बल 2 कोटी रुपये मालमत्ता कर म्हणून जमा झालाय, तर उल्हास नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये 1 कोटी 3 लाखांची भर पडली आहे। दुसरीकडे वसई विरारमध्ये 43 लाखांचा महसूल गोळा झालाय, तर धुळ्यामध्ये 13 लाख, तर जळगाव महापालिकेतही 16 लाखांचा महसूल गोळा झालाय। तर जालना नगरपालिकेतही कर वसुलीचे सगळे रेकॉर्ड मोडले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्राच्या निर्णयामुळे वर्षानुवर्षे थकलेल्या करांचा भरणा झाल्यानं पालिका मालामाल होताना दिसून येत आहे। 1000 आणि 500च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बेहिशोबी नोटा बाळगणाऱ्यांवर आयकर विभागातर्फे धडक कारवाई करण्यात येते। देशभरातील प्रमुख शहरांमध्ये ही कारवाई सुरू असून नागपुरातही आयकर विभागानं धाड सत्र चालवले। नागपूरच्या शंकर चौक स्थित ज्वेलर्सवर आयकर विभागानं कारवाई केली। या व्यतिरिक्त नागपुरातील अजून काही व्यापारी प्रतिष्ठानावर आयकर विभागानं कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाई दरम्यान आयकर विभागाला काय आढळलं याबाबतची माहिती अजून समोर आली नाही। काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय। काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याची चर्चा तर रंगू लागली आहे, तर दुसरीकडे मंदिरातल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढे आलंय। मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दररोज 1.25 ते 1.5 लाखांची रक्कम पूजा आणि देणगीच्या रूपात अधिकृतरित्या जमा होते। मात्र 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर हा आकडा थेट हजारांवर आलाय। सिद्धिविनायक मंदिरात गुरुवारी दिवसभरात केवळ 14,000ची देणगी जमा झाली। पुण्यात काळा पैसा उघड होण्याच्या भीतीनं चक्क कचऱ्यात हजाराच्या नोटा फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एका कचरा गोळा करणाऱ्या महिलेला कचऱ्यात 1000च्या तब्बल 52 नोटा सापडल्या। शांताबाई ओव्हाळ असं या महिलेचं नाव असून ती कचरा गोळा करत असताना तिला प्लॅस्टिकच्या पिशवीत हे पैसे आढळून आले। शांताबाईने तातडीनं हे 52,000 रुपये डेक्कन पोलिसात जाऊन जमा केले। या काळा पैशांच्या बेईमान दुनियेमध्ये शांताबाईची इनामदारी मात्र सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली। मात्र अशा अजून किती नोटा फेकण्यात आल्या असतील याबाबतही पुण्यात जोरदार चर्चा रंगते। जळगावच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पैसे संपल्यामुळे एकाच गोंधळ उडाला। 500 आणि 1000ची नोट बंद झाल्यानं अगोदरच नागरिक गेल्या 2 दिवसांपासून हैराण होते। बँक तसंच पोस्टामध्ये नागरिकांना पैसे मिळतील असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं, मात्र पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांना दुपारनंतरही पैसे मिळाले नाहीत। जिल्ह्यातील
22 पोस्ट ऑफिसांना फक्त 15 लाख रुपये बँकेकडून मिळाले होते. जेवढे पैसे होते तेवढे आपण वाटले. आज पुन्हा वाटप सुरू करणार असल्याचं पोस्टाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी आज रात्रीपर्यंत रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचं उल्लंघन करून रुग्णांना वेठीला धरल्यास फौजदारी गुन्हे दाखल होतील. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आणि बँकेच्या प्रतिनिधींची व्यावसायिकांची तातडीने बैठक बोलावून अडचणी जाणून घेतल्या. त्यावर उपाय देखील सुचवले. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 1077 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे. नवीन आलेल्या 500च्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. याचा कागद देशांतर्गत तयार करण्यात आला असून शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे. यापूर्वी कागद आयात केला जात असे. मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत होशंगाबाद इथं कागद निर्मिती सुरू करण्यात आली आहे. नोटा छपाईचा खर्च देखील कमी झाला आहे. सरकारनं दोन्ही पद्धतीनं बचत करण्याचा प्रयत्न करत मेक इन इंडिया मोहिमेला चालना दिली. ₹500 हा कागद पण आपला आहे आणि शाई पण आपली. होशंगाबादला जो कागदाचा कारखाना त्या ठिकाणी निर्मिती झाली नवीन प्लांटची, त्यामधनं तो कागद आपण आणलेला आहे. देवासला जो इंक फॅक्टरी आहे तिथून ती इंक घेतलेली आहे. तर याच्यामध्ये मेक इन इंडियाचा जो कन्सेप्ट होता त्याच्या अनुषंगाने हे 2 वस्तू आपण आज वापरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. राज्याचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झालेत. कार्तिक एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सपत्नीक केली. त्यांच्यासोबत पूजेचा मान वाडा तालुक्यातील पिंजाळच्या विलास लहू शेळवले आणि अनिता विलास शेळवले या दाम्पत्याला मिळाला. शेळवले दाम्पत्य शेतकरी असून गेल्या 15 वर्षांपासून ते वारी करतात. गुरुवारी दुपारपासून हे दाम्पत्य रांगेत उभं होतं. अनेक जन्माच्या पुण्यामुळेच आपल्याला विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळाल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय. तर समाजातील तेढ कमी करून जनता सुखी व्हावी असं साकडे त्यांनी विठ्ठलाला घातलं. आम्हाला सहकार काय समजतो अशी टीका करणाऱ्यांनीच सहकारी कारखाने बंद पाडलेत आणि नंतर कवडीमोल किमतीत विकत घेतल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. तर 500 आणि हजारांच्या नोटा आधीच बंद झाल्या असत्या तर सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आली नसती असा हल्लाबोल मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. राज्यातील 97% शेतकऱ्यांना FRP मिळाली. देशात कुठल्याही राज्यातील शेतकऱ्यांना एवढी FRP मिळालेली नाही. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये म्हटलंय. आमच्यावर जे लोक आरोप लावतात की यांना सहकार काय समजतो, त्या सर्व लमाम लोकांनी सहकाराचं खाजगीकरण सुरू केलं अशा प्रकारचा तो काळ होता. या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने डबघाईला आणायचे, मग ते विक्रीला काढायचे आणि कवडी मोल किमतीमध्ये ते आपल्या खाजगी कंपनीच्या नावानं विकत घ्यायचे. अशा प्रकारची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती. महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेण्यास हायकोर्टानं नकार दिला. थेट कायद्याला आव्हान दिल्यानं अशा पद्धतीनं याचिका मागे घेऊ शकत नाही. याकरिता ठोस कारण द्यावं लागेल, तेव्हाच ही याचिका मागे घेता येईल असं न्यायालयानं छगन भुजबळ यांना सुनावलंय. या याचिकेवर 16 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले. शेलार यांनीही या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं एकला चलो रेचा नारा वारंवार दिला. त्यामुळे शेलारांच्या या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मुख्यमंत्री रिलायन्सला 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारा असे आदेश देतात, पण कार्तिकी यात्रेला गेलेल्या शेतकऱ्यांकडे मात्र मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात. ही बाब दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. एखाद्या सामान्य कुटुंबाची आज एवढं निकडीचं काम आहे की त्याला 10,000 रुपये घेतल्याशिवाय भागत नाही. अशा हजारो कुटुंबाला आज ते 10,000 रुपये मिळत नाहीत. हा निर्णय करावा, हा निर्णय योग्य आहे, त्या बाबतीत आमचं दुमत नाही. पण निर्णय केल्यानंतर या सामान्य
त्यात होरपळणार नाहीत याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होती. ती जबाबदारी घेतलेली दिसत नाही. हे आज या ठिकाणी बँक उघडल्यानंतर पहिल्या दिवशी स्पष्ट होत आहे. नोटबंदीच्या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर चांगलाच हशा पसरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या पावलामुळे आता गरीब आणि श्रीमंत एकाच रांगेत आल्याचं ते मिश्किलपणे म्हणाले. आता आर्थिक परिस्थिती तुमची सगळ्याची सारखी वर का बसेल लोकांची, आमची तुमची आता सारखीच झाली कालपासून. काही मोठा फरक नाही राहिला आता कोणाचा. कोणा जर का म्हणलं नाही हजाराच्या नोटा आहे, आता हजाराच्या नोटा काही नाही. आता तुम्ही किती मोकळे असता. आम्ही मुंबईत आज सकाळी तर कोणीच हसत नव्हतं आज मुंबईमध्ये. ऊसाच्या हजाराच्या नोटा घेऊ नका खाली बाबा. मी तर हरिमध्ये तिला हजाराच्या नोटा होतो. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या पुतण्यांच्या बंडाचं ग्रहण लागल्याचं दिसून लागले. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या विरुद्ध पुतणे संदीप तटकरे यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षाचे उपनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातही पुतणे संदीप यांनी काका भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरुद्ध बंड पुकारले. राजकारण आणि सत्ता प्राप्तीचा ध्यास हा नात्यावर प्रभावी पडल्याची प्रतिक्रिया देत जयदत्त क्षीरसागर यांनी या बंडाबद्दल दुःख व्यक्त केले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यानं भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. वर्षातून दोनदा म्हणजेच 31 जानेवारी, 1-2 फेब्रुवारी आणि 9-10-11 नोव्हेंबर या दरम्यान महालक्ष्मी मंदिरात किरणांचा खेळ पाहायला मिळतो. गुरुवारी किरणोत्सवाचा दुसरा दिवस होता. सायंकाळी 5:45 सूर्यकिरणांनी देवीच्या चरणाला स्पर्श केला. त्यानंतर ही किरणं पुढे सरकत जाऊन काही वेळ कमरेवर स्थिरावली. त्यानंतर 5:49 सूर्यकिरण देवीच्या मानेपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर ही सूर्यकिरणं लुप्त झाली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी महालक्ष्मी मंदिरात मोठी गर्दी केली होती. औरंगाबादमध्ये संभाजी साखर कारखान्याचा गाळप हंगाम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हा कारखाना आहे. यावेळी उसाला 2100 रुपये इतका भाव बागडेंनी त्यांच्या सभासदांसाठी घोषित केला. तर साखर उद्योग वाढावा आणि यातील गैरप्रकार कमी व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारचा पालकमंत्री बदलला जाणार हे निश्चित होतं. गिरीश महाजन यांच्या जागी रावलांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाजन जिल्ह्याला वेळ देत नसल्यानं नाराजी चांगलीच वाढली होती. नंदुरबारकरांची नाराजी दूर करण्यासाठी रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रावल हे पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. धुळ्यात एका कपाशीच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणलाय. आंबोडे येथील सुखदेव जाधव या व्यक्तीचं हे शेत असून त्याने इतर पिकांच्या मध्यभागी गांजाच्या पिकांची लागवड केली होती. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारानुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पथकानं शेतात अचानक छापा टाकून पाहणी केली. याबाबत मादक पदार्थ अधिनियम अंतर्गत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारच्या आनंद एंटरप्राइजेस या गोदामाला आग लागल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. या गोडाऊनमध्ये सर्व संसार उपयोगी साहित्य ठेवण्यात आलं होतं. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी 100हून अधिक अग्निशमन दलाचे बंब उपयोगी आणण्यात आले. राज्यातील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आता वळूया आपण देश विदेशातील काही बातम्यांकडे. रद्द झालेल्या 1000च्या नव्या नोटा ह्या आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा जारी करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ सचिव शशिकांत दास यांनी नुकतीच दिल्लीत याबाबत माहिती दिली. याशिवाय 1, 2, 10, 20, 50 आणि 100च्याही नव्या नोटा बाजारात येणार आहेत असंही गुरुवारी स्पष्ट करण्यात आलं. टाटा समूहाच्या बोर्डरूममध्ये सुरू झालेल्या युद्धानं अधिक उग्र रूप धारण केले आहे. टाटा सन्सनं पदच्युत अध्यक्ष सायरस यांना एकावर एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे. टाटांची फ्लॅगशिप असलेल्या TCSच्या अध्यक्षपदावरून सायरस यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी संचालक इशात हुसेन यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले. समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सायरस अन्य कंपन्यांच्या पदांचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती असं टाटा सन्सनं म्हटलंय.
बेळगावात 21 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलंय। बेळगाव सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल केल्यापासून कर्नाटक सरकार हे बेळगाव शहरावर आपला हक्क सांगण्यासाठी दरवर्षी बेळगावात बांधलेल्या विधान भवनाच्या इमारतीत अधिवेशन घेतं। त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं यावर्षी देखील प्रति महामेळाव्याचं आयोजन केलंय। कर्नाटक प्रशासनाची परवानगी त्यांनी मिळावी किंवा त्यांनी देऊ नये किंवा घेऊ नये, मात्र आपण हा मेळावा घेणारच असा ठाम निर्धार मराठी भाषिकांनी व्यक्त केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू आहेत। न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवर बाहेर, तसंच राजधानी वॉशिंग्टन डीसी मध्ये ट्रम्प यांचं भावी निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस बाहेर देखील निदर्शनं झाली। ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान स्थलांतरित मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक गटाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यात आला। हे आमचे अध्यक्ष नाही, ट्रम्प परत जा, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। दुसरीकडे लंडनमध्ये देखील ट्रम्प यांना विरोध पाहायला मिळाला। वर्णद्वेष विरोधी कार्यकर्त्यांनी लंडनच्या अमेरिकन वकिलातीबाहेर निदर्शनं केली। ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये फ्रान्सच्या वकिलातीवर स्फोटकं फेकण्यात आली। मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी स्फोटकं टाकून पळ काढला। यामध्ये वकिलातीचा एक सुरक्षा रक्षक जखमी झालाय। मुख्य म्हणजे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामांच्या दौऱ्यापूर्वी आठवडाभर आधी हा हल्ला झालाय। इराकच्या हमाम अल अलील शहरानं अखेर मोकळा श्वास घेतलाय। टिग्रीस नदीकाठी वसलेलं हे शहर इराकी फौजांनी आयसिसच्या जोखडातून मुक्त केलं। त्यानंतर सैनिकांनी लंडनमध्ये क्रोयडॉन ट्राम्पलिकला झालेल्या अपघातामध्ये किमान 7 जण ठार झाले तर 51 जण जखमी झाले। एका तीव्र वळणावर 20 किलोमीटरच्या वेगाने जात असताना ट्राम रुळावरून घसरली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।